अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सचैति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं साराशी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता समपतो। सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, मुकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवम्, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते, ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पदे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळ्यासो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। माध्यान्हासी दिनकर पळभरी होय स्थिर, माध्यान्हासी दिनकर पळभरी होय स्थिर। उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी। धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी। उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते व्योमी। सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा। सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा। उत्तम हा चैत्र मास, ऋतु वसंताचा दिवस,
शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी नाही कौशल्यासी भान गर्वी आले नारायण नाही कौशल्यासी भान गर्भी आले नारायण उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी अयोनी संभव प्रगटला हा राघव अयोनी संभव प्रगटला हा राघव उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी नामा मने डोळा पाहिन भुवन त्रय पाळा नामा मने डोळा पाहिन भुवन त्रय पाळा उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर ते व्योमी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 200 ते 225 ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमेद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशुम सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासो अवधारी जोजे लोहाचे कनक झाले हे एके परिशेची केले आता निक कैचे ते गेले लोहत्व आणि म्हणून तूप होऊनी मागोते जेवी दूधपण न याची निरुते तेवी पावोनी आज याते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचो कार्य निज धाम हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे तेवीची आणि काही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडिते अवसरे जेत मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागोते येणे घडे देहाशीची म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेवीती तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती एरवी आकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा अधीन हाती तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुभटा पातलिया मरणाचा माझी वटा पाचे आपुला लिया वाटा निघती अंतिम ऐसा वर पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती नव्हे आंधळी न सरे मन हा चेतना वर्गो आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवशनी होनी ऐसा सावध हो समवाओ
आणि निर्वाण वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावाओ अग्नीचा अति, पहा पहा वारेने की उदके, जय दिवियाचे दिवे पण झांके, तय असतीच काय देखे दिट्या पुले, तैसे देहांतीचे निविषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मांते, तय विजोनी काय उजिते, तय विजोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा, ते वेळी प्राणासी प्राणू नाही, तेत बुद्धी असोनी करील काही, मनोनी अग्निवीन देही चेतना न थारे, अगादेहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू ओला, वाया आयुष्य वेळू आपुला अंधारे गिवशे, आणि मागील स्मरण आघवे, ते तेने अवसरे सांभाळावे, मग देह तेजोनी मिळावे स्वरूपी किम, तव तया देह श्लेष्माचे चिकली, चेतनाची बुडोनी गेली, तेत मागिली पुढली हे ठेली आठवण सहजे, मनोनी आधी अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा, आता असो हे सकळ जानपा ज्ञानासी अग्नी मूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी, आतू अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षीवरी दिवसू, आणि सामा समाजी मासू उत्तरायण, ऐसिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद, अवदारी गाध नुर्धरा, येतवरी सामर्थ्य अवसरा, तेवीची हा उजू मार्ग सोपुरा यावयापय, येत अग्नी हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाण तिसरे, चौथे शुक्ल पक्ष, आणि सामास उत्तरायण, ते वरीची लगा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी, हा उत्तम काळ जाणीजे, या ते अर्चिरादी मार्गो म्हणीजे, आता काळू तोही सहजे सांगेन ऐक, तरी प्रयाणाची या अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके, तरी प्रयाणाची या अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेने अंतकरणी अंधारे कोंदले ठाके. जय श्रीराम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 42 म्हणजेच या
सुंदरकांडाचा शेवटचा अध्याय आणि या अध्यायाचा हा 5वा भाग म्हणजे सुंदरकांडातील अध्यायाच्या समाप्तीचा हा शेवटचा 5वा भाग म्हणजे सुंदरकांडाचीही समाप्ती आणि या 42व्या अध्यायाचीही समाप्ती अशा प्रकारचा हा 5वा भाग आहे। श्रीरामासी रिघोनी शरण सीतार्पितापन अक्षय कुमार आणि रावण सत्यवचन हे माझे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आयुष्य देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 42व्या अध्यायाच्या 5व्या भागाला म्हणजे कांड समाप्तीच्या अध्यायाच्या शेवटच्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणाशी परिपात करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व रामभक्तांना सर्व श्रोते मंडळींना सर्व हरिभक्तांना महाराज मंडळींना भाविक भक्तांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आज चैत्र शुद्ध रामनवमीच्या राम जन्माच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक अगदी अंतकरणापासून शुभेच्छा। अति काय हा सत्वशील वृत्तीचा राजा रावणाचा सुपुत्र राजा रावणाला हिताच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस तो असा बजावतो की रामरायाला तुम्ही शरण जावा। रामरायाची आणलेली सीता रामरायाला परत द्या आणि त्यामुळं मग सगळं कुळ आपला वंश आपला परिवार सगळ्यांचं हित होईल आणि लंकेवरती आलेलं विघ्न टळेल हे माझं सत्य वचन आहे असा ती काय बोलू लागला। सैन्य सेना आणि प्रधान अक्षय राक्षस लंका भुवन भुक्ती मुक्ती अक्षय पूर्ण सत्य वचन हे माझे। भगवान परमात्मा कसं आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। भगवान परमात्मा खरं आहे भगवान परमात्मा सत्य आहे भगवान परमात्मा नित्य आहे आणि अशा भगवान परमात्म्याला जर शरण गेलं तर आपलं सर्व सैन्य प्रधान मंडळी अख्खं ह्या राक्षसांचं जे लंका भुवन आहे ते खरोखरच सुरक्षित राहील नाशापासून वेगळं होईल आणि रामरायाच्या कृपेनं भुक्ती मुक्ती आणि त्याही कशा अक्षयपणानं मिळतील हे मी सत्य सांगतोय असा ती काय बोलतो। सीता अर्पणी आपण श्रीरामा रिघता शरण
स्वप्नी नाही जन्म मरण, परम कल्याण अति कीर्ती. सीता जर रामरयाला अर्पण केली, रामाला जर शरण गेलं, तर स्वप्नामध्ये सुद्धा जन्म मरणाची भीती नाही, जन्म मरण येऊ शकत नाही, परम कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपली कीर्ती त्रिभुवनात व्हायला वेळ लागत नाही. अतिकाय भरसभेमध्ये राजा रावणाला बोलतो, ऐसे सोहिताचे उत्तर स्वयं मानी दशशीर, प्रधान न मानिती कुमर, मरणातुर उन्मादे. अतिकायानं कितीही सोहिताची भूमिका, आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचं प्रेम, कुळाचा स्वधर्मयुक्त विचार सांगितला, पण खरं कुणाला पटत नाही. अहो स्वतः राजा रावणच अतिकायाचा बाप असून स्वतःचा मुलगा जे सांगतोय ते ऐकायला तयार नाही, मानायला तयार नाही, त्याला ते पटायला तयार नाही. मग बाकीची राजा रावणाची मुलं, प्रधान मंडळी कोणीच काही मानेना झालेले आहे. कारण विनाशकाली विपरीत बुद्धी आठवते तशी त्या सगळ्यांची अवस्था झालेली आहे. त्यांच्या अंगामध्ये एक मस्ती संचरलेले माज आलेला आहे आणि त्यामुळं ते माजलेले आहेत, मरणातूर झालेले आहेत. अशी अवस्था सगळ्यांची झालेली आहे. मद्योन्मत, धनोन्मत, बळोन्मत, राज्योन्मत, अति गर्वे गर्वोन्मत, पंचोन्मत मरणार्थे. माणूस मरतो कशामुळं? त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा माज येतो? तर काही लोक मद्यप्राशन करतात आणि त्या मद्याचा कैफ चढतो, नशा चढते आणि त्या असणाऱ्या नशेच्या माजामध्ये तो उन्मत्त होतो. काही जणांकडे भरपूर पैसे असतात, धनसंपदा असते, खूप इस्टेट कमवलेली असते, त्यामुळे त्या धनानं ते उन्मत्त होतात. काही जणांनी शरीर कमवलेलं असतं, भरपूर ताकद असते, त्यामुळे त्याला त्या बळाचा माज आलेला असतो. काही जणांकडे सत्ता असते, अधिकार असतो, पद असतं आणि त्या पदाचा अहंकार त्याला आलेला असतो. आपण म्हणतो ना, सत्ते पुढे शहाणपण चालत नसतं. तसं त्या राज्य पदामुळं उन्मत्त झालेला असतो आणि तो उन्मत्तपणा त्या जीवामध्ये आलेला असतो. काही जणांकडे अतिशय गर्व असतो, म्हणले अहंकार खूप ठासून भरलेला असतो त्याच्या शरीरामध्ये. काही जरी झालं तर आपलंच खरं म्हणणाऱ्या काही व्यक्ती या जगामध्ये वावरताना आपल्याला दिसतात. ते कुणाचंच ऐकत नाहीत. आपल्याला काही कळत नाही हेही त्यांना कळत नसतं. आपल्याला कुणीतरी चांगलं सांगतं हेही त्यांना कळत नसतं. चांगलं काय आहे, वाईट काय आहे याच्यातलाही फरक त्यांना कळत नसतो. का? तर त्यांच्या अंगामध्ये एक अहंकार असतो, घमेंड असते. माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा मीच, माझ्यासारखा बळवान, माझ्यासारखा धनवान, माझ्यासारखा ज्ञानी, माझ्यासारखा देखणा, माझ्यासारखा हुशार, माझ्यासारखा विद्वान, ज्याला आपण ऑलराऊंडर म्हणतो, असा या जगताच्या पाठीवर दुसरा कुणी असेल असं याला वाटतच नाही आणि त्यामुळं त्या घमेंडीमध्ये तो वागतो. पण हे 5 जे मद आहेत म्हणले, त्यानं जो उन्मत्त झालेला असतो त्याला लवकर मरावं लागतं. पतंग दीपाते झडपिती, जळोनी स्नेही बुडती, तरी मागील झडप देती, मरणोन्मती उन्मत. बघा, नात्रेने एक उदाहरण सांगितलं. घरामध्ये उजेड करण्यासाठी आपण पंती लावलेली असते, समय लावलेली असते किंवा दिवा लावलेला असतो.
त्या पंतीमध्ये तेल घातलेलं असतं, ती वाती प्रज्वलित केलेली असते आणि आपल्या घराला ती प्रकाश देते. ते पतंग पाखरू येतं, त्या दिव्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतं. ते त्या दिव्याभोवती घिरट्या घालतं. ते दिवा विझवण्याचा प्रयत्न करतं आणि दिवा विझवायला जातं, पण त्याचे पंख त्याच असणाऱ्या ज्योतीनं जळतात आणि त्या असणाऱ्या तेलामध्ये पडून ते मरून जातं. त्याचा अंत होतो. हे बाकीच्या पतंग पाखरांनी पाहिलेलं असतं, पण आपल्याकडे काही लोकांची अवस्था असते ना, डोळे असून आंधळ होणं, कान असून बहिर होणं, पाय असून पांगळ होणं, ह्या ज्या अवस्था आहेत ना, वासरात लंगडी गाय शानी म्हणतात. मुद्दामच अडाणीपणाची भूमिका घेणं, चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, चांगल्या गोष्टी आचरणात न आणणं आणि म्हणून पुन्हा 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 वाईट कृत्य करायला ते धजावतात आणि त्यांना मरावं लागतं. अशी अवस्था या जीवाची पतंग पाखराचं उदाहरण देऊन सांगितलेले आहे. अभिलाषिता सीता सती विरोधिता श्री रघुपती, रावणा मर्षी गर्वोन्मती, सैन्य संपत्ती समवेत. सीता माऊलीची इच्छा मनामध्ये धरून जर सत्यपतिव्रता सीता जानकी माता रामरयाला तुम्ही परत नाही दिली, तुमच्याकडे ठेवण्याची इच्छा मनामध्ये धरली, रामरयाला शरण नाही गेला आणि रामरयाला जर तुम्ही विरोध केला, हे राजा रावणा गर्वानं तू एक दिवस निश्चित रामबाणानं मरणार आहे. आणि तू एकटा नाही मरणार म्हणले, तुझं जे हे सगळं उरलं सुरलं सैन्य ना म्हणले, तुझी जी संपत्ती आहे ना म्हणले, हे सगळं सोडून तू अंती एकला जाणार आहे. अशा प्रकारे माग कोणीही शिल्लक राहणार नाही, सैन्य राहणार नाही, सेनापती राहणार नाही, प्रधान राहणार नाही, मुलं बाळ नातवंड परतुंड कोणी राहणार नाही. अशी अवस्था राजा रावणा तुला प्राप्त होईल बर का. जर तू माझं नाही ऐकलं तर तुझ्यावरती वाईट वेळ येईल, असं अतिकाय आपल्या वडिलांना राजा रावणाला बोलतो. रावणा देखता लंके आत, कपिने केला अति आकांत, तेही न माना तुम्ही समस्त, गर्वोन्मत मरणार ते. अरे एक त्या रामरयाचं रामभक्त वानर ज्याचं नाव हनुमंत आहे ते लंकेमध्ये एकटं आलं, सगळ्या लंकेमध्ये कुणाला घाबरलं नाही, छाती टोकपणे जिकडं तिकडं फिरलं, आकांत माजवला. 14,000 बनकर, 80,000 किंकर, आखिया कुमार, जंबू माळी आसाळी क्रौंचा सर्वांचा निपात केला. तुमच्या डोळ्यात देखत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. किती वाईट परिस्थिती त्यावेळेस आली होती ज्यावेळेस हनुमंतराय या लंकेमध्ये हैदोस घालत होते. अरे राजा रावणा, तुझ्या डोळ्यात देखत तुझी अख्खी लंका जाळली, हा तर अनुभव आहे ना म्हणले, तरी पण तू शाना होईना, तुला का कळेना. एवढी कशाची रग आलेली, गुरमी आलेली आहे का? नेमकं तुम्हाला मरायचंच आहे. तुम्हाला हे जीवन सुखानं आनंदानं समाधानानं जगायचं नाही का? असा अतिकाय राजा रावणाची भीड न धरता भर सभेत बोलू लागलेलं आहे. भीड सांडोनी बोलिलो कठीण, या लागी माझे लोटांगण,
क्षमा करावे संपूर्ण बाळ भाषण हे माझे. आणि शेवटी अतिकायाला कडून चुकलं, हे कुणी माझं ऐकत नाही. त्यावेळेस अतिकाय म्हणतो, राजा रावणा, मी तुमचं बालक आहे. मी जरा तिखटच बोललो, कडकच बोललो, परखड बोललो, कुणाची भीड भाड न ठेवता बोललो. कुणाचं जर अंतकरण माझ्या बोलण्यामुळे दुखावलं असेल, कुणाला माझा राग आला असेल, तर मला क्षमा करावी. माझं हे लहान बाळाचं बोबड बोल समजावं, का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. तसं बालकाप्रमाणे हे माझं बाळ भाषण समजा. माझ्या चुकीला मी क्षमा मागतो, मी तुमच्या चरणावरती लोटांगण घालतो, असं अतिकाय बोलतो. स्वहित नायके दशानन, अतिकायाशी आले रुदन, अश्रुपूर्ण झाले नयन, धरोनी मौन राहिला. राजा रावणाला आपल्या बापाला चांगलं सांगितलं की त्याचा राग येतो. स्वहिताच्या गोष्टी राजा रावण ऐकत नाही. काय करावं, कसं सांगावं, म्हणून अतिकाय धडा 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 रडू लागलेले आहे. दोन्ही डोळ्यातून गंगा जमुना सरस्वती वाहू लागलेले आहेत, पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत. आता काय बोलणंच खुंटलं, कारण किती जरी सांगितलं, तर किती जरी बोललं, हिताच्या गोष्टी केल्या, कोणीही ऐकायला तयार नाही. म्हणून अतिकाय गप्प राहण्याचं पसंत करतो, मौन धारण करतो आणि निवांत शांत राहतो. दुःख पावेल निज माता, ऐशिया बोलाची कथा, येऊ निधीच वाक्पता, अति मौनता राहिला. आता माहितीये की आपला बाप मरणार आहे, आणि बाप मेल्यानंतर काय होणार आहे, तर आईंच्या कपाळांचं कुंकू पुसलं जाणार आहे. राजा रावणाला 80,000 बायका होत्या असं सांगितलं जातं. मग करता धरता कपाळाचं कुंकू, जे माता माऊलींचं सौभाग्य असतं, ते सौभाग्य जर नाहीस झालं तर काय होईल, हे आपण न बोललेलं बरं. म्हणून पुढं काय बोलायचं, बोललं तर राग येईल. म्हणून अतिकायानं ठरवलं, आता आपण काही बोलायलाच नको, आपण गप्प राहूया. आपल्या मुखातून काहीतरी वाईट शब्द निघण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं. अशा प्रकारचा अतिकायानं विचार केला. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम,
सीताराम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम. ऐकोनी अति कायाचे वचन, जीवी खोंचला दशानन, इंद्रजित आणि खोंचले प्रधान, प्रतिवचन न देते. अतिकायाचं बोलणं राजा रावणानं ऐकलं, इंद्रजितानं ऐकलं, प्रधान मंडळींनी ऐकलं आणि सगळ्यांची एक अवस्था झाली. सगळे तटस्थ झाले. अतिकायाच्या बोलण्याचा त्यांच्या अंतकरणावर परिणाम झाला. ते मनानं खजील झाले. कारण अतिकाय खरं बोलतो हे त्यांना माहित आहे. तरी पण ते खोचले आणि एक शब्द सुद्धा प्रतिवचन म्हणून ते बोलले नाही. एका जनार्दना शरण, श्रोत्या वक्त्या पडले मौन, सुंदरकांड झाले संपूर्ण, श्री जनार्दन निज कृपम. आद्य कळसाला आलेले कथेचं अनुसंधान सगळं संपलेलं आहे. आणि रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी आपल्या सद्गुरूंची आठवण काढलेली आहे. एका जनार्दना शरण, ही कथा ऐकून श्रोत्यांना वक्त्यांना सुद्धा मौन पडलेलं आहे. सुंदर कांड संपूर्ण कथाभाग सांगून झालेले आहे. आणि सुंदरकांडाची कथा मी तुमच्या समोर लिहू शकलो, सांगू शकलो, सादर करू शकलो, ही कृपा आहे माझ्या सद्गुरूंची, जनार्दन स्वामींची. त्यांनी माझ्यावर कृपा केली. रामरायाचा कृपा आशीर्वाद मला लाभला आणि म्हणून मी भावार्थ रामायणातील सुंदरकांडाची कथा लिहू शकलो. याचं श्रेय माझ्या सद्गुरू माऊलींना जातं. असं नात्र या गुरूंचा महिमा वर्णन करून आपल्या सद्गुरूंना जनार्दन स्वामींना शरण जातात. घेवोनी वाळीचे बळबंड, सुग्रीवा राज्य दिदले प्रचंड, कपी सैन्यानोनी उदंड, सुंदर कांड संपविले. किष्किंधेचं राज्य जो वाळी करत होता, ज्या वाळीनं राजा सुग्रीवावर अन्याय करून बाहेर हाकलून दिलं होतं, ज्या सुग्रीवाचं वास्तव्य ऋषिमुख पर्वतावर होतं, तिथं रामरायाची भेट हनुमंतराया करवी राजा सुग्रीवासह झाली. वाळीचं निर्दळन रामरायांनी केलं. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं आणि वानर सैन्य आपेस केलं, आपल्यासारखं केलं. अशा कथा या सुंदर कांडामध्ये माझ्या सद्गुरूंनी मला सांगितल्या आणि म्हणून मी ते लिहू शकलो. अशा रीतीने माझं सुंदर कांडाचं रामायणाचं हे सुंदर लिखाण माझ्या गुरुवर्यांच्या कृपेनं समाप्तीला आलं. असं नात्रया बोलू लागले. सीता शुद्धीची या चाडा, वानरे वनी देवोनी झगडा, हेमविवरी गेहोनी झाडा, सुंदर कांडा संपविले. सीता शुद्धीचं एक कार्य समजून सर्व असणारी वानर दाही दिशेला
माऊलीचा शोध घेण्यासाठी गेली. काही वानर हनुमंतरायाबरोबर दक्षिणेकडे शीतशुद्धीच्या कार्यासाठी निघाली. त्यांना काही दिवस लंघन घडलं, उपवास घडला. तिथं त्या विवरामध्ये त्यांना जावं लागलं. त्या हेमाची तिथं गाठ पडली. तिनं आपलं तिथं वास्तव्य का आहे ते विवार कोणी निर्माण केलेले आहे, तिथली मंदिरं कोणी निर्माण केलेली आहेत, आणि रामभक्ताचं काय महिमान आहे याचं चिंतन केलं गेलं. आणि अशा प्रकारे सुंदर कांड समाप्तीला आलं. देवोनी समुद्री गडाडा वानरी प्राण देती पुढा, संपाती भेटोनी रोकडा सुंदर कांडा संपविले. त्या विवरातून बाहेर येण्यासाठी त्या हेमा तापशीनं सर्व वानर मंडळींना डोळे झाकायला सांगितले. क्षणार्धात ते विवरही कुठं दिसेना, ती तापसी कुठं गायब. आणि डोळे उडून पाहतात तर क्षणार्धात ते समुद्र तीराला पोहोचले. राजा सुग्रीवानं नेमून दिलेला काळ जो 1 महिन्याचा होता तो उलंडून गेलेला होता. आता ते पाठीमाघारी किष्किंधेला जावं तर राजा सुग्रीव अपमान करणार, आपली धिंड काढणार, आपली फटफजिती करणार हे निश्चित होतं. आणि पुढे जावं म्हटलं तर अथांग महासागर, पाणीच पाणी दिसत होतं. वानराची सगळी अवस्था एक जशी कोंडी असते तशी कोंडीची झाली होती. इकडं आड तिकडं वीर, धरावं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, काय करावं कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी ठरवलं आता आपण दुसरं काही करायचं नाही, आता आपण इथंच आपल्या प्राणाचं बलिदान द्यायचं, जीव द्यायचा. आणि म्हणून त्यांनी तिथं उपोषण सुरू केलं. एवढ्यामध्ये संपाती आला, संपाती भेटला. रामभक्ताचं संपातीला दर्शन झालं, संपातीला पंख फुटले. संपातीनं शीतशुद्धीची माहिती हनुमंतरायाला बाकीच्या वानरांना सांगितली. अशा गोड कथेचं चिंतन करत करत हे सुंदर कांड समाप्तीला आलं असं नाथराया बोलतात. सीता शोधोनी धडफुडा, समुद्र उल्लंघोनी हनुमान गाडा, करोनी अशोक वना उपाडा, सुंदर कांडा संपविले. हनुमंतरायाने लंकेला आगमन केलं. सीता माऊलीचा शोध घेऊन अख्खी लंका धुंडाळून भुकेचं निमित्त करून अशोकपणाचा उपाडा करण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. राजा रावणाला गांजलं. राजा रावणाची सभा नागवली गेली. इंद्रजिताला गांजलं, अखयाला मारलं. 14,000 बनकर, 80,000 किंकर, या सगळ्यांचा प्राणघात एका हनुमंतरायांनी केला. आणि अशा गोड कथा, त्या कथेचं चिंतन करत करत आता आपण या कांडाच्या समाप्तीला आलेलो आहे. आणि अशा प्रकारे सुंदर कांड अखेरीला आलेलं आहे. मिस करोनी वन उपाडा, वने राक्षस करोनी रगडा, इंद्रजित गांजोनी गाडा,
सुंदरकांड संपविले. हनुमंतरायांनी निमित्त मात्र भुकेच केलं, वनाचा उपाडा केला, वनामध्ये राक्षसांचा रगडा केला. इंद्रजित गांजला गेला आणि सुंदरकांड संपविलं. किंकर वनकराचा तोडा, अकिया उपटोनिया दुर्गा पुढा, लंका जाळोनी भडभडा, सुंदरकांडा संपविले. किंकर मारले, बनकर मारले, अखियाला मारलं, अख्खी लंका जाळली, सुंदरकांड संपविलं. शुद्धी सांगोनी रामा पुढा, गेला सिंधुशी सोये रोकडा, झाडोनी समुद्राचा पादाडा, सुंदरकांडा संपविले. सीतामाऊलीची शुद्धी घेऊन रामरयाच्या भेटीला हनुमंतराया आले. रामरयाचं सैन्य लंकेकडे घेऊन जात असताना समुद्राचा गर्वहरण रामरयांनी केलं. त्या समुद्रावरती 400 कोसाचा असणारा 100 योजन एवढा पूल बांधला गेला, सेतू बांधला गेला. आणि ही कथा आता सुंदरकांडाच्या समाप्तीला आली. 10 योजने रुंद एवढा, 10 योजने सेतू गाडा, राम आणून या लंका पुढा, सुंदरकांडा संपविले. 10 योजन रुंदीचा असा असणारा समुद्र, आणि तो समुद्र तो सेतू बांधला गेला. तो सेतू बांधून 400 कोस लांबीचा 10 योजन रुंदीचा सेतू बांधून राम लंकेच्या तीराला आला आणि सुंदरकांड संपलं. संपवोनी सुंदरकांडा, पुढे युद्धकांडाचा झगडा, श्रीराम करील राक्षस रगडा, प्रताप वाढावधारा. अशा प्रकारे सुंदरकांड समाप्तीला आलं. पुढं युद्धकांड सुरू होणार आहे. त्या युद्धकांडाच्या कथा, युद्धकांडामध्ये कसं रणांगण होणार आहे, याच्या गोड कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. श्रीराम प्रभू राक्षसांचा कसा रगडा करणार आहे, श्रीराम प्रभू आपला प्रताप कसा गाजवणार आहे, याचं गोड चिंतन ऐकायला मिळणार आहे. एका जनार्दना शरण, सुंदरकांड संपवून, पुढे युद्धकांड निरूपण, गोड रामायण अवधारा. परत एकदा नाथराय आपल्या सद्गुरूंना शरण जातात. आता सुंदरकांड संपलं म्हणून सांगतात. पुढं युद्धकांडाचं निरूपण अतिशय गोड आहे. श्रोते मंडळी हो, रामभक्त हो, हरिभक्त हो, तुम्ही सावधानतेनं लक्ष देऊन ऐका, असं रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज विनंती करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे, सुंदरकांडे का कार्तिकाया, रावण सेना संवादे, अतिकाय रावण प्रबोध, श्रीराम लंका आगमनच नाम, द्विचत्वर शिंतोतमाध्याय गोढा. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादि देवा, कृपाळवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटा अंगणी, मज ठाव द्यावाजी चरणी,
हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे, हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे, हेच करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.